हे उपाय साधे नाहीत, हे पारंपरिक आहेत आणि फार कमी लोकांना माहीत आहेत. धन, आरोग्य, अचानक लाभ, रोग निवारण सर्व काही यात आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अनघा आपल्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलवर आपले मनपूर्वक स्वागत करते. आज मी तुम्हाला काही अतिशय प्रभावी पारंपरिक आणि तांत्रिक उपाय सांगणार आहे. हे उपाय केवळ श्रद्धेवर आधारित नसून पिढ्यानपिढ्या चालत आलेले अनुभवसिद्ध उपाय आहेत. धनलाभ, तिजोरीतील वाढ, अचानक पैसा, आरोग्य, हृदयरोग, घरातील आजार, पितृदोष, मानसिक त्रास अशा अनेक गोष्टींसाठी हे उपाय उपयोगी मानले गेले आहेत. हे उपाय करताना श्रद्धा, नियम आणि सातत्य खूप महत्त्वाचे आहे. पहिल्यांदा बघूया धनप्राप्ती आणि आर्थिक स्थैर्यासाठी तांत्रिक उपाय. पहिला उपाय म्हणजे पिंपळ पानाचा शनिवारचा उपाय. शनिवारी पिंपळाचे एक पान तोडून घ्या. ते गंगाजलाने स्वच्छ धुवा. हळद आणि दही यांचे मिश्रण करून त्या पानावर हलके लावा. त्यानंतर उजव्या हाताच्या अनामिकेने त्या पानावर हिरव्या रंगाने श्री असे लिहा. हे पान सूर्यप्रकाश दाखवून आपल्या पाकिटात ठेवा. दर शनिवारी नवीन पान ठेवा आणि जुने पान एखाद्या पवित्र स्थळी विसर्जित करा. हा उपाय सातत्याने केल्यास पैशांची कमतरता जाणवत नाही, खर्चावर नियंत्रण येते आणि अनपेक्षित धनलाभाचे योग तयार होतात. दुसरा उपाय पाहूया, अचानक धनलाभासाठी मिरीचा उपाय. 5 काळी मिरी घ्या. डोक्यावरून 7 वेळा उतरवा. त्यातील 4 मिऱ्या 4 दिशांना फेका आणि 5वी मिरी मात्र आकाशाकडे फेका. हा उपाय अचानक अडलेला पैसा मिळवण्यासाठी आणि तातडीच्या पैशाच्या गरजेसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. तिसरा उपाय बघूया, सोमवारी स्मशानातील महादेव. अचानक धनलाभासाठी सोमवारी स्मशानभूमीजवळील महादेव मंदिरात जावे. दूध आणि मध मिसळून अभिषेक करावा. हा उपाय गुप्त आणि अत्यंत प्रभावी मानला जातो. चौथा उपाय बघूया, जर पैसा टिकत नसेल, कमाई असूनही साठा होत नसेल तर तिजोरीत लाल कापड अंथरावे. लाल रंग लक्ष्मी तत्व वाढवतो. पाचवा उपाय, तिजोरीत कमळगट्ट्याच्या बिया ठेवल्यास लक्ष्मीची स्थिरता वाढते आणि संपत्ती टिकते. आरोग्यासाठी प्रभावी उपाय आता बघूया. सकाळी पाणी पिण्याचा विशेष नियम. सकाळी उठल्यावर काचेच्या ग्लासमध्ये पाणी प्या. पाणी पिल्यानंतर तो ग्लास उलटा ठेवा. दिवसभरही पाणी पिल्यावर भांडे उलटे ठेवण्याची सवय लावा. यामुळे यकृत विकार दूर राहतात आणि शरीरातील ऊर्जा संतुलित राहते. रुद्राक्ष उपाय. हृदयरोग आणि रक्तदाबासाठी एकमुखी किंवा 16मुखी रुद्राक्ष श्रेष्ठ आहे. ते न मिळाल्यास 11मुखी, 7मुखी किंवा 5मुखी रुद्राक्ष वापरू शकता. श्रावणातील सोमवारी गंगाजल स्नान करून भगवान शिवांना अर्पण करा. ओम नमः शिवाय जप करा. दुधाने अभिषेक करून काळ्या दोरात रुद्राक्ष ओवून धारण करा. हृदयविकार झालेल्यांसाठी विशेष उपाय. 5मुखी रुद्राक्ष, लाल हकीक, 7 लाल मिरच्या लाल कापडात बांधा. रुग्णावरून 21 वेळा उतरवून वाहत्या पाण्यात विसर्जित करा. कापसाच्या फुलांचा सोमवारचा उपाय. रविवारी संध्याकाळी 5 कापसाची फुले अर्धा कप पाण्यात भिजत ठेवा. सोमवारी सकाळी फुले बाहेर टाका आणि ते पाणी प्या. काही दिवसात आरोग्यात सुधारणा जाणवेल. तुपाचा दिवा. दररोज घरात तुपाचा दिवा लावा. ज्योत पूर्व किंवा दक्षिणेकडे असावी. फुलवातीचा दिवा विशेष शुभ फलदायी आहे. रात्री कापूर जाळणे. शयनकक्षात कापूर जाळल्याने रोग, वाईट स्वप्ने, पितृदोष कमी होतात. घरात शांतता राहते. पुढचा उपाय म्हणजे पौर्णिमेला चंद्रप्रकाशात खीर बनवा. चंद्राला आणि पितरांना अर्पण करा. काळ्या कुत्र्याला खीर द्या. हा उपाय दर पौर्णिमेला केल्यास घरातील अडचणी, व्यापारातील तोटे, आजार कमी होतात. गायी व कुत्र्याला अन्न. दररोजच्या जेवणातील 1 भाग गायीला, 1 भाग कुत्र्याला द्यावा. मधचंदन उपाय. घरात कोणी आजारी असेल तर मधात चंदन मिसळून त्या व्यक्तीला चाटवावे. स्त्रियांच्या आरोग्यासाठी तुळशीचा उपाय. घरात स्त्रिया वारंवार आजारी पडत असतील तर तुळशीचे रोप लावा. श्रद्धेने त्या रोपाची सेवा करा. डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला करून झोपावे. दक्षिणेकडे डोके केल्यास रक्तप्रवाह संतुलित राहतो. सलग 3 दिवसांचा उपाय. कोणताही रविवार निवडा. सलग 3 दिवस गव्हाच्या पिठाचा दिवा व पाण्याची बाटली रुग्णावरून उतरवून पाणी झाडाला टाका. दिवा गायीला द्या.
मध्ये थांबवू नका. अमावस्येचा विशेष तांत्रिक उपाय: मेहंदी, तेल, 7 धान्य, कुंकू, दही, लिंबू रस घालून चौमुखी दिवा बनवा. शिव किंवा भैरवनाथ समोर महामृत्युंजय मंत्राचा जप करा. नंतर दक्षिणेकडील कोरड्या विहिरीत विसर्जन करा. मागे वळून पाहू नका. ब्राह्मणांना भोजन व वस्त्रदान करा. जुन्या मूर्तीवरील गवत उपाय: शनिवारी अगदी जुन्या मूर्तीवरील गवत आणा, जी उघड्या रानावर वगैरे असते. वाळवून देवासमोर धुपासारखे जाळा आणि जाळताना हा मंत्र म्हणा: ओम माधवाय नमः, ओम अनंताय नमः, ओम अच्युताय नमः. औषधोपचारासोबत केल्यास परिणाम वाढवतो. गंभीर रुग्णासाठी ज्वारी तीळ भाकरी उपाय: 1.25 पाव ज्वारी पीठ व काळे तीळ भाकरी करा. तेल व गूळ लावा. 7 वेळा रुग्णावरून उतरवून म्हशीला खाऊ घाला. शनिवार किंवा मंगळवारीच करा. महत्त्वाची सूचना: हे सर्व उपाय श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे. गंभीर आजारात वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत. हे उपाय पूरक स्वरूपात करा. श्रोते हो, हे उपाय साधे दिसतात पण अतिशय प्रभावी आहेत. श्रद्धा, सातत्य आणि नियम यामुळेच हे परिणाम मिळू शकतात. जर तुम्हाला असेच पारंपरिक, दुर्मिळ व प्रभावी उपाय जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री असे लिहा. तुमच्यासाठी मी विशेष धन आरोग्य उपाय देईन. मी अनघा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि प्रभावी विषयासह. तोपर्यंत जय श्रीराम.